नमस्कार फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघा हँगिंग पॉट बघणार आहे। बघा किती सुंदर दिसते, तुम्ही पण बनवू शकता ते। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। आपण पॉट बनवणार आहे, तर पॉट बनवण्यासाठी हा धागा घेऊन मॅजिक सर्कल करून घ्यायचे। बघा मॅजिक सर्कल केल्यानंतर आपल्याला यामध्ये वरती 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपले एक डबल खांब होतो। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 18 डबल खांब करून घ्यायचे। तर बघा 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 झाल्यानंतर 11 12 13 14 15 16 17 आणि लास्टला हे 18 डबल खांब करून झालेले। त्यानंतर हा धागा ओढून मॅजिक सर्कल बारीक करून घ्यायचे बघा या प्रकारे। त्यानंतर आपण जी साखळी घेतलेली तिथं स्लिप नॉटने स्लिप स्टिच करून घ्यायची। बघा स्लिप स्टिच केल्यानंतर वरती 3 साखळ्या घ्यायच्या। आता आपल्याला प्रत्येक एक खांबावरती 2 डबल खांब करून घ्यायचे। प्रत्येक एक डबल खांबावरती 2 डबल खांब। या प्रकारे हा दुसरा राऊंड कंप्लीट करायचा आहे आपल्याला। बघा या प्रकारे प्रत्येक एक डबल खांबावर आपण 2 डबल खांब करणार आहेत। या प्रकारे आपण हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे। तर चला करून घेऊया। तर बघा या प्रकारे आपला हा दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायची आणि वरती 3 साखळ्या करून घ्यायच्या। बघा 3 साखळ्या केल्यानंतर आता आपल्याला पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, दुसऱ्या स्टिचमध्ये 2 डबल खांब। बघा पहिल्या स्टिचमध्ये एक डबल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब। या प्रकारे आपल्याला हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। एक डबल खांब, नेक्स्ट पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब। या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घेऊया आपण। तर बघा या प्रकारे आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे तिसरा। त्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायची। त्यानंतर 3 साखळ्या करून घ्यायच्या। बघा 3 साखळ्या केल्यानंतर चौथ्या राऊंडला आता आपल्या प्रत्येक एक खांबावरती एक डबल खांब करायचे। पण बघा ह्या 2 साखळ्या त्याच्या फक्त मागच्या साईडच्या साखळीमध्ये आपल्याला करायचं आहे। तर बघा या प्रकारे प्रत्येक एक खांबावरती एक खांब फक्त मागच्या साईडच्या स्टिचमध्ये करायचे आपल्याला। हे डबल खांब करतोय आपण, प्रत्येक एक खांबावरती एक डबल खांब करून घ्यायचा आहे। तर बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ। तर बघा या प्रकारे आपण हा पण राऊंड कंप्लीट केलेला आहे। लास्टला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचे। तर बघा या प्रकारे दिसेल। त्यानंतर वरती 3 साखळ्या करून घ्यायच्यात आपल्याला। बघा 3 साखळ्या केल्या। आता आपल्याला पुढच्या राऊंडला दोन्ही साईडच्या साखळीमध्ये विणायचं आहे। तर बघा प्रत्येक एक खांबावरती एक डबल खांब करायचे आपल्याला। या प्रकारे आपल्याला सेम याच प्रकारे आपल्याला अजून 7 राऊंड करून घ्यायचे।
प्रत्येक एक डबल खांबवरती एक डबल खांब. या प्रकारे आपण अजून 7 राऊंड याच प्रकारे करून घ्यायचे. तर बघा या प्रकारे आपण अजून 7 राऊंड करून घेऊ. पण हे 7 राऊंड कंप्लीट केल्यानंतर या प्रकारे आपला हा पॉट दिसेल. तर बघा आता आपल्याला प्रत्येक एक डबल खांबवरती एक सिंगल खांब करून घ्यायचा आहे. हा आपला लास्टचा राऊंड आहे. प्रत्येक एक डबल खांबवरती एक सिंगल खांब. या प्रकारे हा पुढचा राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहे. तर बघा या प्रकारे लास्टपर्यंत प्रत्येक एक डबल खांबवरती एक सिंगल खांब. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. बघा या प्रकारे आपण प्रत्येक एक डबल खांबवर एक सिंगल खांब या प्रकारे हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर लास्टला इथे स्लिप स्टिच करून घ्यायची. बघा या प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला पॉटला हँगिंग करण्यासाठी वर अडकवण्यासाठी दोरी बनवायची. तर बघा साखळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. तुम्हाला जेवढं लांब पाहिजे तेवढं करू शकता ते तुम्ही. तर बघा या प्रकारे मी ह्या 50 साखळ्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बरोबर बघा बरोबर याच्या समोरच इथे स्लिप स्टिचने आपण जॉईन करून घेणार आहे. ते बघा या प्रकारे. आणि एक साखळी घ्यायची. बघा या प्रकारे होईल. त्यानंतर एक साखळी घेऊन धागा कट करून घेणार आहेत. बघा या प्रकारे हँगिंग करण्यासाठी होईल. हा एक्स्ट्राचा धागा हा इथे ॲड करून घेणार आहे. आपल्याला पॉटच्या वरचा भाग बनवण्यासाठी हा ब्राऊन कलरचा धागा घेऊन एक मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे. सेम आपण पॉटला जसं बनवलं त्या प्रकारेच हे पण बनवायचं आहे. हे बघा मॅजिक सर्कल करून घ्यायचे. त्यामध्ये 3 साखळ्या करून घ्यायच्यात. बघा 1 2 3 साखळ्या झाल्या. त्यानंतर याच्यामध्ये 17 डबल खांब करून घ्यायचे. साखळी धरून आपल्या 18 होतात. बघा 1 झालं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17
18 बघा. 18 झाल्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा आहे. तर बघा या प्रकारे हे असं ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक स्लिप नॉट करून घ्यायची आपण जिथे साखळी चालू केलेली तिथे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्यात वरती. 1 2 3. हे थोडंसं मोठंच ठेवायचं. आपण इथे जे पानांचं फांद्या केलेल्या ते लावायच्या. तर बघा हे 3 साखळ्या केल्या. त्यानंतर आपल्याला प्रत्येक एक डबल खांबाच्या वरती 2 डबल खांब करायचे. आपल्याला प्रत्येक एक डबल खांबाच्या वरती 2 डबल खांब करून घ्यायचे. या प्रकारे हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेणार आहेत आपण. तर चला करून घेऊया. प्रत्येक डबल खांबाच्या वरती 2 डबल खांब. तर बघा या प्रकारे आपण हा दुसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येते स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर वरती 3 साखळ्या घ्यायच्यात बघा. 3 साखळ्यानंतर आता आपल्याला पहिल्या स्टिचमध्ये 1 डबल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब. या प्रकारे हा तिसरा राऊंड कंप्लीट करायचा आपल्याला बघा. एक पहिल्या स्टिचमध्ये सिंगल खांब, 1 डबल खांब करून घ्यायचं. पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब, 1 डबल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल खांब. बघा या प्रकारे आपल्याला हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर चला या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. तर बघा या प्रकारे आपला हा तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आणि आता आपल्याला प्रत्येक एक डबल खांबावरती 1 डबल खांब करायचे. हा आपला लास्टचा राऊंड आहे. तर बघा प्रत्येक एक डबल खांबावरती आपण 1 डबल खांब करून घेणार आहे. प्रत्येक एक डबल खांबावरती 1 डबल खांब करून घेणार आहे. या प्रकारे हा चौथा राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर चला करून घेऊया आपण. तर बघा या प्रकारे आपले हे 4 राऊंड कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर लास्टला इथे स्लिप स्टिच करून घ्यायची. एक साखळी घ्यायची बघा. धागा कट नाही करायचा, असंच ठेवायचे. आपल्याला फ्लॉवर पॉटला हे शिवण्यासाठी पाहिजे. बघा आपण पॉटसाठी आता फांद्या बनवणार आहेत. तर पहिला ग्रीन कलरचा धागा घ्यायचा. हा थोडासा लांबसर सोडून एक गाठ बांधून घ्यायची. या प्रकारे गाठ बांधून घ्यायची. त्यानंतर 10-15 साखळ्या घ्यायच्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बघा. 15 साखळ्या घेतल्या. त्यानंतर 15 सोडून पुढं 5 साखळ्या घ्यायच्यात अजून बघा. 1 2 3 4 5 साखळ्या घेतल्यानंतर 1 सोडून चौथ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची बघा या प्रकारे. त्यानंतर परत 4 साखळ्या घ्यायच्यात बघा. 3 झाल्या 4. सेम जागेवरती स्लिप स्टिच करायची. त्यानंतर अजून 4 साखळ्या घ्यायच्यात बघा. 1 2 3 4. सेम जागेवरती स्लिप स्टिच करायची. हे बघा या प्रकारे एक पान दिसेल. त्यानंतर आपण जी 5वी साखळी सोडलेली तिथे एक स्लिप स्टिच करून घ्यायची.
बघा एक पत्ता दिसेल. त्यानंतर पुढं 7 साखळ्या घ्यायच्यात बघा. 3 झाल्या, 4 5 6 7. तुम्हाला जेवढं लांब पाहिजे तशा तुम्ही साखळ्या घेऊ शकता. ते 7 साखळ्या सोडून पुढं 5 साखळ्या घ्यायच्यात बघा. 1 2 3 4 5. 5 साखळ्या झाल्यानंतर चौथ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. त्यानंतर 1 2 3 4 बघा. 4 साखळ्या झाल्या की जिथे आपण पहिल्या साखळीची स्लिप स्टिच केली तिथेच स्लिप स्टिच करून घ्यायची दुसरी पण. त्यानंतर परत 4 साखळ्या घ्यायच्या बघा. 1 2 3 4. सेम जागेवरती स्लिप स्टिच करायची. बघा या प्रकारे 2 पत्ते झाले. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7. 7 साखळ्या सोडून 1 2 3 4 5. 5 साखळ्या झाल्या. चौथ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची. 1 2 3 4. 4 झाल्यानंतर परत एक स्लिप स्टिच करून घ्यायची. बघा या प्रकारे तुम्ही किती पण लांब असे पत्ते बनवू शकता. ते 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4 6 7. 1 2 3 4 5. 1 2 3 4. 1 2 3 4. तर बघा आपण हे 5 बनवलेले. आता ह्या साईडने पण पत्ते बनवायचे. तर बघा मी हे 5 बनवले. तुम्ही कमी जास्त करू शकता ते. त्यानंतर आपल्याला हे जे 7 साखळ्या घेतलेल्या तिथं स्लिप स्टिच करायची. बघा या प्रकारे स्लिप स्टिच करायची 7 ती पण साखळ्यांमध्ये. बघा त्यानंतर इथे पत्त्याच्या इथे आल्यावरती परत आपल्याला 5 साखळ्या घ्यायच्यात बघा. 1 2 3 4 5. 5 झाल्यावरती चौथ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायची. परत 1 2 3 4. 4 झाल्यावरती सेम जागेवरती स्लिप स्टिचने जॉईन करायचं आपल्याला. एक 2 3 4 झाल्यावरती सेम जागेवर स्लिप स्टिचने जॉईन करायचे. त्यानंतर ह्याच्या 7 साखळ्या त्यात परत आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करत जायचे.
तर बघा या प्रकारे आपले हे पानं दिसायला लागतील बघा दोन्ही साईडने. तर बघा आपण दुसऱ्या पाण्याच्या इथं आले तिथे परत 5 साखळ्या घ्यायच्यात बघा. 2 झाले, 3 4 5 झाल्यानंतर चौथ्या साखळीवरती स्लिप स्टिच करून घ्यायचे. परत 4 साखळ्या करून घ्यायच्या, सेम जागेवरती स्लिप स्टिच करून घ्यायचे. 1 2 3 4 साखळ्या झाल्यावरती सेम जागेवरती स्लिप स्टिच करून घ्यायचे बघा. त्यानंतर पुढे परत आपल्याला 7 साखळ्यांवरती स्लिप स्टिच करत जायचे. एक 2 3 4 5 साखळ्या झाल्यावरती चौथ्या साखळीमध्ये बघा स्लिप स्टिच करून घ्यायचे. 1 2 3 4 झाल्यावरती स्लिप स्टिच, 1 2 3 4 झाल्यावरती स्लिप स्टिच. दोन 3 4 5 1 2 3 4. तर बघा या प्रकारे आपण ही पानं बनवून घेतलेली आहेत. आता आपण ह्या 15 साखळ्या घेतलेल्या त्याच्यावर पण आपल्याला स्लिप स्टिच करायची. बघा या प्रकारे आपण स्लिप स्टिच केली. सेम जेवढा धागा आहे तेवढा कट करून घ्यायचा आहे बघा. या प्रकारे एक फांदी दिसेल. आता आपण याला फुलं बघणार आहेत. तर बघा फुलं बनवण्यासाठी आपण हा पिंक कलरचा धागा घेणार आहे. तुम्ही पाहिजे त्या कलरचा घेऊ शकता ते. त्यानंतर मॅजिक सर्कल करायचं एक. बघा मॅजिक सर्कल केल्यानंतर यामध्ये एक डबल खांब करून घ्यायचा आहे. एक डबल खांब केल्यानंतर एक साखळी घ्यायची, मॅजिक सर्कलमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची. बघा स्लिप स्टिच नंतर एक साखळी, सेम मॅजिक सर्कलमध्ये दुसरा डबल खांब करून घ्यायचा आहे. दुसरा डबल खांब केल्यानंतर एक साखळी, मॅजिक सर्कलमध्ये स्लिप स्टिच करायची. स्लिप स्टिच करून झाल्यावर एक साखळी, परत एक डबल खांब. बघा डबल खांब केल्यानंतर एक साखळी घ्यायची,
स्लिप स्टिच करायची मॅजिक सर्कलमध्ये. एक साखळी या प्रकारे बघा 3 झाले आपले डबल खांब. त्यानंतर चौथा डबल खांब, एक साखळी, त्यानंतर स्लिप स्टिच करायची, एक साखळी घ्यायची परत, त्यानंतर अजून एक डबल खांब करायचं आहे, एक साखळी, सेम स्लिप स्टिच, एक साखळी, त्यानंतर हा जो धागा एक्स्ट्राचा हा ओढून घ्यायचा आहे बघा. या प्रकारे ही फुल दिसायला लागेल बघा. त्यानंतर बघा हा धागा ओढून घेतल्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा आहे, थोडंसं लांब करायचं आहे बघा, या प्रकारे दिसेल. त्यानंतर हा जो धागा आहे हा मध्यभागी निडल टाकून असं मागे ओढून घ्यायचं आहे आणि दोघांची गाठ बांधून घ्यायची बघा, या प्रकारे. त्यानंतर बघा हे जे आपण फांदी बनवलेली फुलांची, याला पाहिजे तर तुम्ही चिटकवू शकता ते, किंवा असं बांधू पण शकता ते. त्यानंतर बघा हे असं बांधून घेणार आहे आपण. बघा या प्रकारे. बघा या प्रकारे बांधून घेतलेले. त्यानंतर एक्स्ट्रा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे दिसेल हे. याच प्रकारे मी अशा वेगवेगळ्या कमी जास्त अशा फांद्या बनवून घेतलेल्या आहेत लांब. बघा याला अशी 2 फुलं अटॅच केलेली, याला 1 केलेले बघा, या प्रकारे दिसतील हे. तर बघा या प्रकारे तुम्ही पण करू शकता ते. काही याला जे मोठे आहेत त्याला 2 केलेले, जे छोटे आहेत त्याला एकच फूल लावलेले, या प्रकारे बनवून घेतलेले आहेत बघा. बघा या प्रकारे असे किती सुंदर दिसतात हे. याला आता हे फांद्या जॉईन करून घेणार आहेत. तर बघा यामधनं थोडंसं आपण हे थोडंसं मोठंच ठेवलेलं, त्यामधनं या प्रकारे ह्या फांद्या काढून घ्यायच्यात बघा. अशाच सगळं आपण काढून घेऊया. सगळं फांद्या एक प्रकारे आपण यामध्ये काढून घेतलेल्या त्या प्रकारे. त्यानंतर इथे गाठ बांधून घ्यायची. बघा या प्रकारे ही गाठ बांधून घेतलेली. त्यानंतर हा जो धागा आहे हा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे हे टाईट होऊन जाईल. आणि हा धागा इथेच असं बांधून घ्यायचा आहे, म्हणजे सुटणार नाही. बघा या प्रकारे. बघा वरच्या साईडने या प्रकारे दिसेल हे. बघा आता आपण पॉटला जॉईन शिवून घेणार आहे त्याला. म्हणजे त्याला आपण कापूस भरून घेणार आहे. पूर्ण भरून घ्यायचं आहे हे कापसाने.
कापूस भरून झालेला आहे. आता आपण जो हा धागा कापला नव्हता तो याला जॉईन करून घ्यायचा बघा. इथे असं जॉईन करून घेणार आहे आपण बघा या प्रकारे. आणि आता आपल्याला प्रत्येक खांबाच्या वरनं हे जे खांब आहे त्याच्यामध्ये स्लिप नॉटने आपण हे जॉईन करणार आहेत. तुम्ही पाहिजे तर शिवू शकता ते, किंवा या प्रकारे बघा या प्रकारे असं जॉईन करून घेऊ शकता ते. प्रत्येक एक खांबाच्या वरती स्लिप स्टिचने जॉईन करायचं आहे. तर बघा या प्रकारे दिसेल. तर चला आपण पूर्ण जॉईन करून घेऊया. तर बघा जॉईन केल्यानंतर किती सुंदर दिसते हँगिंग पॉट. बघा तुम्ही पण करू शकता ते. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.